बदलापूर शहरामध्ये उन्हाळा लक्षात घेत आता पाणपोईची सुविधा जी आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जी आहे करण्यात आलेली आहे। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। शिवसेना पक्षाच्या माध्यमातून बदलापूर बस स्टँड जवळच संजय जाधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांसाठी पाणपोई सुविधा जी आहे ती सध्या सुरुवात झालेली आहे। आजपासून आपण जर बघत असाल तर उद्घाटन सोहळा जो आहे तो आज पार पडलेला आहे। बदलापूर शहराचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सोहळा जो आहे तो पार पडलाय। आता नुकताच जो आहे इथे आपण जर बघत असाल तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला, आपल्या बस स्टँड जवळ असलेल्या या स्मारकाला जे आहे सध्या आता वंदन इथे केले जात आहे आणि चांगल्या कार्यांची सुरुवात जी आहे आजपासून आपल्याला ठिकठिकाणी प्रत्येक परिसरामध्ये बघायला मिळणार आहे। खरं तर आपण आधी बघत होतो ज्या वेळेला छोटे छोटे खेडे असू द्या, खेडेपाडे असू द्या, गाव असू द्या, त्या ठिकाणी पाणपोई जी आहे ती आपल्याला बघायला मिळायची। म्हणजे तहान लागली की आपण लगेच त्या पाणीपोईमधून एक पाणी पिण्याची जे काही तहान भागते ते वेगळंच असतं। पण आता आजकालच्या काळामध्ये काय झालंय की आपण बिस्लरीची बॉटल्स घेतो, पाण्याची बॉटल घेतो, म्हणजे पाणी सुद्धा विकत घ्यावं लागतं आहे। पण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्याच स्मारकाजवळ नागरिकांची तहान भागवण्यासाठी आपण जर बघत असाल तर पाणपोई जी आहे तिची सुविधा करण्यात आलेली आहे। खूप सुंदर आणि चांगली संकल्पना जी आहे ती सध्या आपल्याला बघायला मिळते आहे। मॅडम मागे 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 बघ। युवा नेतृत्व अभिषेक जाधव सर यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण सर, अनेक महिला आज सध्या जे आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हा उत्सव जो आहे तो साजरा करताना आपल्याला बघायला मिळत आहे। ठीक खाली उतरायचं नाही कुठे इथे तिकडे ना मॅडम बोलत बोलत ज्याचे त्याचे कर्म त्याची त्याला देते रे फळ मी काय ऐक ना इथं बाईट घे ना त्याची हे सगळं ठीक आहे, चालेल। क्रॉस येऊया ना, असं एकदम हे नको। हो, महिला मंडळ या पुढे, या इकडे। ए मामा ये, असं पण नको पाठ करायला ना, असं ठीक आहे। आज कशा पद्धतीने बदलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जी आहे ती साजरी केली जाते, सर काय बोलाल? काय नमस्कार, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती इथे सालाबाद प्रमाणे दरवर्षी साजरी होते। हा वर्ष गांधीनगरचा 43वां वर्ष आहे। इथे स्थापना जेव्हा झाली ते 1983 साली 82 साली झाली। शिवस्मृती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र बाबू गायकर, तसेच सिकंदर शेख आणि राजू शिरकर आणि ह्या मित्रमंडळांनी, आमच्या मामा लोकांनी जवळ 43 वर्षापूर्वी मुहूर्तमेढ रोवली। त्यावेळेस संघर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या ज्या हातातले जे पैसे होते त्या पैशातून स्मारकाची निर्मिती केली आणि त्या स्मारकाला आज 43 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांनी जे कार्य केलं होतं ते आम्हाला पुढे घेऊन जाण्याचा एकमेव मार्ग त्यांच्यामुळे आम्हाला मिळाला आणि आज इथे भव्य दिव्य असं स्मारक आपल्याला दिसतंय। आज विधिवत असं म्हणायला गेलं
तर आज विधिवत संपूर्ण कार्यक्रम घेतलेले आहेत. कालपासून 2 दिवसापासून संपूर्ण गांधीनगरमध्ये कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची सुरुवात करतायत. संपूर्ण काल जल अभिषेक घेतलेला आहे. परत रात्री संपूर्ण सजावटीचा कार्यक्रम केलेला आहे आणि सकाळपासून विधिवत कार्यक्रम इथे चालू आहेत. जसे म्हणा छत्रपतींचे विचारांचे पोवाडे, तसंच विधिवत पूजा आणि आता पण आपण संपूर्ण बघताय की सगळं महिला मंडळ आणि गांधीनगर परिवार आणि आमच्या परिसरातले जे शिवभक्त आहेत त्यांनी छत्रपतींना वंदन करून आज आशीर्वाद घेतलेला आहे आणि स्मारकाच्या प्रेरणा घेऊन आज बदलापूरमध्ये उत्साहाचं वातावरण आहे शिवजयंती निमित्त, असे आज मी सांगू इच्छितो. काय आव्हान कराल तरुण पिढीला? सर्वप्रथम बदलापूरच्या नागरिकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी. आणि जसं की मी आधी पण सांगत होतो की आजच्या तरुणांना जो शिवकालीन इतिहास आहे तो ह्या 2 पानांमध्ये कैद झालेला आहे. शाळेमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे फक्त 2 पानांमध्ये शिवरायांचा इतिहास नाहीये. शिवरायांचा इतिहास सांगता सांगता कितीतरी वर्ष निघून जातील तरी तो इतिहास संपणार नाही. तर असे आज जसं काकांनी सांगितलं बरेचसे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहेत. परत आज मराठा महोत्सव सुद्धा आहे. मराठा महोत्सवला आज 250 कलाकारांची उपस्थिती लागणार आहे आणि पूर्ण शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते संभाजी महाराजांपर्यंत सगळ्या गोष्टी तिकडे आज नाट्य ह्याच्यामध्ये दाखवण्यात येणार आहे. तरी मी सर्व नागरिकांना, सर्व तरुणांना आव्हान करतो की आज मराठा महोत्सवाला त्यांनी सुद्धा उपस्थिती लावावी आणि पालकांना मी आव्हान करतो की आपल्या लहान मुलांना किंवा आपले जे तरुण युवक आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहून तिथे यावं. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.